हे सोनं होतं सर्वांना. तर चला आज आपण मी कसली गावाकडे कोणती भाजी बनवली ते बघूया. तर इथे मी त्यासाठी ठेवलेली आहे कढईमध्ये टाकले तेल आणि आता त्यामध्ये मस्त टाकूया मोहरी तडतडण्यासाठी. तर आता मी बारीक कसा कांदा कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे परतण्यासाठी. अतिशय सुंदर ही भाजी तोंडाला आपल्या चवच आणते अशी भाजी आहे. नक्कीच तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा. शक्यतो ही भाजी गावाकडेच मिळते, आपल्याकडे शहरामध्ये मिळत नाही. हा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे कांदा परतताना थोडंसं. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि खोबरं नाही टाकलं तरी चालेल. शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून त्याचं मिश्रण थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आणि ते टाकायचे ह्या पद्धतीने. ह्याने ते इतकी अप्रतिम अशी चव येते. आपण कधी कोणी काय करतं की ना फक्त हिरव्या मिरच्या असं कट करून टाकतात, त्याने इतकी छान चव येत नाही. तर असं जर तुम्ही मिसळ बनवून टाकलं तर नक्कीच छान चव येते. एकदा नक्की ट्राय करा आणि कोणी ही भाजी खाल्ली मला कमेंट करून सांगा. थोडंसं पाणी टाकूनच करायची, कारण व्यवस्थित मग शिजलाही जाते भाजी, आपला कांदा वगैरे सर्व. आणि थोडासा रस्सा असला ना तर त्याने चव पण लागते भाजीला. कोरडं खाल्लं जात नाही. आपलं हे मिश्रण सगळं तयार झालेलं आहे. आता याला उकळी आल्यानंतर आपल्याला ही भाजी टाकून घ्यायची. तर ही भाजी कोणती आहे तर ती म्हणजे तांदूळक्याची भाजी. मी तांदूळक्याची भाजी निवडून घेतली. आता ती थोडीशी उकडून पण घेतली होती आणि ती आता मी याच्या कढईमध्ये टाकून घेते. ती उकडलेली असल्यामुळे ती एवढी शिजवायची गरज नाही. थोडीशी मिश्रणमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची. असं मिश्रण जर केले ना तर मग भाजी अशी काळी पण येत नाही, दिसायला पण सुंदर दिसते. नाही तर कोणी काय करतं नुसतं साधं आपली मिरची वगैरे टाकून करतात, त्यामुळे ती भाजी दिसत पण नाही एवढी चांगली आणि चव पण येत नाही. अशा प्रकारे हे बघा ती सुंदर आपली भाजी इथे तयार झालेली, दिसायला पण छान आणि चवीला तर एकदम टेस्टी होणार आहे. कारण आपण त्याच्यामध्ये ओलं मिश्रण करून टाकलेलं आहे, त्यामुळे छान चव येणार आहे. हे बघा किती मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा किती मस्त अशी तोंडाला चव येणारी खूप दिवसातून ही भाजी खायला भेटते. तशीच मला देखील ही भाजी खूप दिवसातून खायला भेटलेली आहे आणि झाली पण खूप छान आहे. आणि त्या भाकरीसोबत सर्व करा ही भाजी. तर भाकरीने अजूनच छान चव येते ह्या भाजीला. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब